सॅम्पलिंग सिग्नल सुरुवातीला क्रिस्टल क्लॉकचं जे आउटपुट असेल ते कंट्रोल ब्लॉकच्या इनपुटला द्यायचं. हे कनेक्शन थ्रूआउट द एक्सपेरिमेंट तसंच ठेवायचं. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी डिवायडर नेटवर्कचं जे आउटपुट असेल ते आपण नॅचरल सॅम्पलिंगच्या इनपुट ब्लॉकला द्यायचं. ह्या फ्रिक्वेन्सी डिवायडर नेटवर्कच्या आउटपुटला आपल्याला 1 kHz फिक्स फ्रिक्वेन्सीची साईन वेव्ह मिळते. ती आपण नॅचरल सॅम्पलिंगच्या इनपुटला द्यायची. त्याच्यानंतर कंट्रोल ब्लॉकचं जे आउटपुट आहे ए आउटपुट ते आपण नॅचरल सॅम्पलिंगच्या एस क्लॉकच्या इनपुटला द्यायचं, एस क्लॉकला द्यायचं. ह्याच्यामुळे आपल्याला नॅचरली सॅम्पल्ड वेव्हफॉर्म इथे आउटपुटला मिळते. ती जी वेव्हफॉर्म आहे त्याचं जे आउटपुट आहे ते आपण सॅम्पल अँड होल्ड सर्किटच्या इनपुट पिनला द्यायचं. ते झालं की कंट्रोल ब्लॉकपासून डबल पिननी आपण एस क्लॉकला ऑलरेडी दिलेलं असेल तर ते दुसरं कनेक्शन आपण होल्ड पल्सला पण द्यायचं असतं. या होल्ड पल्सला दिलं की हे सॅम्पल अँड होल्ड सर्किट आहे त्याच्यामधले हा कपॅसिटर शॉर्ट करून घ्यायचा आधी. तो झाला की हा सॅम्पल अँड होल्ड सर्किटचा आउटपुट आपल्याला ह्या पिनला आउटपुट पिनला मिळतं. इथे आपल्याला सॅम्पल अँड होल्ड केलेली वेव्हफॉर्म मिळते. हे जे आउटपुट असेल ते लो पास फिल्टरच्या इनपुटला द्यायचं आणि लो पास फिल्टरचं जे आउटपुट असतं ते आपल्याला ओरिजिनल फिक्स फ्रिक्वेन्सीची साईन वेव्ह आपण दिलेली आहे तीच आपल्याला रिकन्स्ट्रक्टेड वेव्हफॉर्म मिळते. आता फ्लॅट टॉप सॅम्पलिंगसाठी बीपासनं पल्स असेल, बीपासनं कंट्रोल ब्लॉकच्या बी आउटपुट असेल त्या ह्या फ्लॅट टॉप सॅम्पलिंगच्या एस क्लॉकला द्यायचं आणि सीपासनं असेल ते ह्या डम क्लॉकला द्यायचं. त्याचबरोबर कंट्रोल ब्लॉकचं बी आउटपुट आहे ते होल्ड पल्सला पण द्यायचं असतं. म्हणजे सॅम्पल अँड होल्ड सर्किटच्या एका इनपुटला होल्ड पल्स नावाच्या इनपुटला द्यायचं असतं. आणि फ्रिक्वेन्सी डिवायडर नेटवर्कचं जे आउटपुट असेल जे मगाशी आपण नॅचरल सॅम्पलिंगच्या इनपुटला दिलेलं तेच परत आता फ्लॅट टॉप सॅम्पलिंगच्या इनपुटला द्यायचं. इकडची कनेक्शन्स काढून टाकायची. हे झालं की फ्लॅट टॉप सॅम्पलिंगचं जे आउटपुट असतं आउटपुट पिनमुळे येणारं ते सॅम्पल अँड होल्ड सर्किटच्या इनपुटला द्यायचं. मग सॅम्पल अँड होल्ड सर्किटमध्ये मगाचप्रमाणेच परत कपॅसिटर इथला शॉर्ट करायचा आणि सॅम्पल अँड होल्ड सर्किटचं जे आउटपुट असेल ते आउटपुट आपण लो पास फिल्टरच्या इनपुटला द्यायचं की लो पास फिल्टरच्या आउटपुटला आपल्याला ओरिजिनल रिकन्स्ट्रक्टेड वेव्हफॉर्म मिळते.